You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी राणिका स्लिवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत। आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास। अहमदनगर शहरात नेहमीच जुन्या वादातून किंवा राजकीय वादातून अशा एक न अनेक वादातून मारहाणीच्या घटना अहमदनगर शहरात नित्याच्याच झाल्या आहेत। काही दिवसांपूर्वी मंगलगेट या भागामध्ये महायुतीचे माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्यावर हल्ला करण्यात आला होता, तर काही वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती। तर या अशा घटनेमध्ये कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळतो। यामध्ये कार्यकर्ते जखमी होतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात। या सगळ्यांना जबाबदार कोण यावर कार्यकर्त्यांनी विचार करण्याची गरज आहे। हल्ला झाल्यानंतर नेते आणि पुढारी या कार्यकर्त्यांना दवाखान्यात येऊन भेट देऊन जातात। त्यानंतर नेते मंडळी आणि पुढारी गायब असतात। मात्र या कार्यकर्त्याला आणि त्याच्या घरच्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो। जखमी झालेल्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर कोर्टाच्या चक्रा माराव्या लागतात, पोलीस स्टेशनचे हेलपाटे मारावे लागतात, तर हॉस्पिटलमध्ये असल्यावर त्या कार्यकर्त्यांच्या घरच्यांना मोठ्या त्रासांना सामोरे जावे लागते। तरी देखील कार्यकर्ते आपले पुढारी आणि नेत्यांसाठी आपला जीव धोक्यात टाकतो। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। कार्यकर्त्यांनी स्वतःला आवरायला पाहिजे, स्वतःसाठी नाही तर किमान आपल्या घरच्यांसाठी तरी, जेणेकरून शहरातही कुठेतरी शांतता अबाधित राहील। ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर। इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी। नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी। 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध। प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये। HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध। राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर।